अकोले तालुक्यातील राजूर गावात गत महिन्यात कावीळ आजारानं थैमान घातलं होतं। तब्बल 400 रुग्णांना कावीळची लागण झाली तर 2 जणांचा मृत्यूही झाला होता। राजूर गावातीलच ऋतुजा शिंगाडे या तरुणीला कावीळ आजार भिनला होता। तिच्यावर पुण्यातील सह्याद्री हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू होते। अक्षरशः डॉक्टरांनी तिला प्रयत्नांची पराकाष्ठा करून जीवनदान दिलं। हे सर्व तिच्यावर उपचार सुरू असताना तिचे रुग्णालयाचं बिल तब्बल 33 लाख रुपयांवर जाऊन पोहोचलं। घरची परिस्थिती बेताशी असल्यानं इतके पैसे भरायचे कसे असा यक्ष प्रश्न त्यांच्यापुढे उभा राहिला। सोनं नाणं मोडून घरच्यांनी काही पैसे हॉस्पिटलमध्ये भरले, पण बाकीच्या पैशांचं करायचं काय असा प्रश्न त्यांच्यासमोर पडला। यावेळी राजूर ग्रामपंचायतीचे सदस्य तथा आमदार लहामटे समर्थक राम मुतडक यांनी शिंदे सेनेचे मारुती मेंगाळ यांच्या कानावर ही गोष्ट घातली। यावेळी मारुती मेंगाळ यांनी डॉक्टर जालिंदर भोर यांच्या माध्यमातून शिवसेनेचे आरोग्य मंत्री प्रकाश आंबेडकर यांची भेट घेतली आणि ऋतुजा शिंगाडे या रुग्णाची वास्तव परिस्थिती समजावून सांगितली। या प्रसंगी आरोग्य मंत्री आंबेडकर यांनी रुग्णालय प्रशासनाशी बोलून ऋतुजा शिंगाडे हिच्या बिलात तब्बल 22 लाख रुपयांची सूट देण्यात आली। त्यामुळे शिंगाडे परिवाराला मोठा आधार आरोग्य मंत्री यांच्यामुळे मिळाला। या परिवाराची परिस्थिती अत्यंत नाजूक आहे। रुग्णालयातून डिस्चार्ज झाल्यानंतर शिंगाडे परिवाराचे आज आरोग्य मंत्र्यांचे पीआरओ तसेच शिष्टमंडळ आणि मारुती मेंगाळ सुशांत गजे यांनी या कुटुंबाची भेट घेतली व त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली। अकोले तालुक्यातील शहीद गायकर कुटुंबाला 5 लाख रुपयांची मदत केल्यानंतर शिवसेनेनं आता शिंगाडे परिवाराला मोठी मदत मिळवून दिली आहे। या मदतीमुळे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व जालिंदर भोर यांचं अकोले तालुक्यात मोठं कौतुक केलं जात आहे। या भेटीप्रसंगी सुभाषराव येवले, संदीप भोर, ग्रामपंचायत सदस्य राम मुतडक, विक्रम जगदाळे, प्रदीप पवार, महेश कोकतरे यांच्यासह शिवसेनेचे कार्यकर्ते उपस्थित होते। अकोले टाइम्ससाठी मयूर भालेराव, राजूर यांचा रिपोर्ट। 1 महिन्यापूर्वी आपल्या अकोले तालुक्यातील राजूर या ठिकाणी कावीळचा मोठ्या प्रमाणामध्ये प्रादुर्भाव वाढला होता। कावीळच्या ह्या प्रादुर्भावामुळे राजूरमध्ये 2 जणांचा निष्पाप अशा प्रकारचा बळी त्या आजारामध्ये खरं तर गेला। कावीळ आटोक्यात आणण्यासाठी सर्व स्तरावर एक चांगल्या प्रकारचे प्रयत्न खरं तर करण्यात आले। त्याच्यामध्ये स्थानिक प्रशासन आणि जिल्हा प्रशासन एक चांगल्या प्रकारची समन्वयाची भूमिका ठेवून राजूरचं कावीळचं प्रादुर्भाव आटोक्यात आणण्यासाठी एक सर्व स्तरावर एक चांगल्या प्रकारचे प्रयत्न खरं तर होताना आपण सर्वजण या ठिकाणी पाहिलं। कावीळमध्ये जे काही एकूण लागण झालेले जे काही रुग्ण होते त्याच्यातली मला वाटतं एक मयुरी शिंगाडे नावाची ही आपल्या राजूरची एक मुलगी, तिला देखील कावीळची लागण झाली होती आणि तिला पुढील उपचारासाठी मला वाटतं पुण्याच्या सह्याद्री हॉस्पिटलमध्ये खाजगी रुग्णालयामध्ये उपचारासाठी त्या ठिकाणी पाठवण्यात आलं होतं। एक सर्वसामान्य कुटुंबातली ही मयुरी त्या ठिकाणी उपचार खरं तर तिनं घेतलेले। साधारणपणे आम्ही जी काही माहिती या ठिकाणी आमच्या समोर आली की सह्याद्री हॉस्पिटलला उपचार घेत असताना तिला मला वाटतं साधारणपणे 31 लाख रुपये त्या हॉस्पिटलचं बिल त्या ठिकाणी त्या मयुरीचं त्या ठिकाणी झालं। आणि म्हणून सर्वसामान्य कुटुंब असल्यामुळं त्यांचंच काय तर आपल्या कुटुंबामध्ये देखील सुद्धा जर अशा प्रकारची जर काही घटना जर घडली आणि इतका जर खर्च जर आला तर आपण देखील सुद्धा तो भरू शकत नाही। अशा प्रकारची परिस्थिती ही आपल्या सर्वांची आहे। म्हणून त्या कुटुंबाला मदत करण्याच्या दृष्टीनं राजूर गावातील आमचे सहकारी रामभाऊ मुतडक यांच्या माध्यमातून ही माहिती खरं तर आम्हाला समजली आणि त्यांना सोबत घेऊन आपल्या तालुक्यातले आदरणीय उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांचे फॅमिली डॉक्टर आदरणीय डॉक्टर जालिंदरजी भोर आणि आपल्या आरोग्य मंत्र्यांचे OSD डॉक्टर अमोलजी भोर यांच्या माध्यमातून काही दिवसांपूर्वी नगर या ठिकाणी आरोग्य मंत्री प्रकाशजी आंबेडकर साहेब यांची आम्ही भेट घेतली होती। अकोले तालुक्यातल्या आरोग्याच्या प्रश्नांवर आणि राजूरच्या कावीळच्या प्रश्नांवर आम्ही त्या ठिकाणी प्रामुख्याने चर्चा केली। राजूरचं कावीळचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी आटोक्यात आणण्यासाठी एक विशेष काही प्रयत्न करणं गरजेचं होतं, ते अनुषंगानं ही आम्ही त्या ठिकाणी भेट घेतली होती। आणि त्याच भेटीमध्ये राजूरमध्ये कावीळची लागण झालेल्या मयुरी शिंगाडेला एक चांगल्या प्रकारची मदत व्हावी असे देखील सुद्धा आम्ही आग्रह अशा प्रकारची विनंती आम्ही आरोग्य मंत्र्यांनी केली होती। आणि त्यांच्या माध्यमातून या परिवाराला मयुरीला साधारणपणे मला वाटतं सह्याद्री हॉस्पिटलचं काही बिल कमी करण्यात आलं होतं आणि म्हणून तो मेसेज घेऊन आणि ती मदत करण्याच्या दृष्टीनं आरोग्य विभागाचे पीआरओ मला वाटतं सावंत साहेब या ठिकाणी त्यांचं शिष्टमंडळ या परिवाराला भेट देण्यासाठी या ठिकाणी आज खरं तर आलेले। आणि म्हणून आरोग्य मंत्र्यांची आरोग्य विभागाची एक चांगल्या प्रकारची मदत या शिंगाडे परिवाराला या ठिकाणी झालेली आहे।
तब्बल 31 लाख रुपये या मयुरीचं बिल सह्याद्री हॉस्पिटलला त्या ठिकाणी झालं होतं. म्हणून आरोग्यमंत्र्यांच्या माध्यमातून मला वाटतं 22 लाखापर्यंत बिल माफ करण्याचं एक चांगल्या प्रकारचं काम आरोग्यमंत्र्यांनी या ठिकाणी केलं. आणि म्हणून आरोग्य विभागाचं आणि आरोग्यमंत्री आदरणीय आंबेडकर साहेबांचं आम्ही अकोले तालुका शिवसेनेच्या वतीनं एक मनापासून चांगल्या प्रकारचा आभार आम्ही या निमित्तानं आम्ही या ठिकाणी मानतो. खरं तर आज आरोग्यमंत्र्यांची एक शिष्टमंडळ त्याच्यामध्ये सावंत साहेब आहे या परिवाराला भेट देण्याच्या माध्यमातून या ठिकाणी आज या ठिकाणी आलेले. आणि म्हणून आज आम्ही देखील सुद्धा शिवसेनेच्या वतीनं आमचे तालुका प्रमुख सुशांतजी गजे, शिवसेनेचे सचिव सुभाषरावजी येवले आणि आपल्या युवा सेनेचे कार्याध्यक्ष महेशभाऊ कोकतरे, त्याचप्रमाणे काही शिवसेनेचे पदाधिकारी आमचे संदीप भोर असतील, हे सर्व लोक आज या परिवाराला भेट देण्यासाठी आणि या शिष्टमंडळामध्ये सहभागी होऊन त्या कुटुंबाला एक शाब्दिक आधार देण्यासाठी आम्ही सर्वजण या ठिकाणी आलेलो आहे. एक चांगल्या प्रकारची आरोग्यमंत्र्यांची मदत आपल्या ह्या परिवाराला या ठिकाणी खरं तर झालेली आहे. आपल्या अकोले तालुक्यामध्ये आरोग्याच्या संदर्भामध्ये एक चांगल्या प्रकारचं काम या ठिकाणी उभं राहिलं पाहिजे. आरोग्याच्या सुखसुविधा आपल्या या भागातील नागरिकांना मिळाल्या पाहिजे असा आमचा सर्वांचा एक चांगल्या प्रकारचा प्रयत्न या निमित्तानं या ठिकाणी राहणार आहे. पावसाळा सुरू झालेला आहे. कावीळ एका बाजूला आता कंट्रोलमध्ये आलेली, कावीळ आटोक्यात आलेली, फक्त अनेक काय आजार उद्भवू नये, त्याचा प्रादुर्भाव वाढू नये म्हणून ह्या भागातील ह्या तालुक्यातील आरोग्य व्यवस्था एक चांगल्या प्रकारचं काम त्यांनी करावं अशा प्रकारचा आग्रह आम्ही या निमित्तानं धरलेला आहे. आपल्या मतदारसंघामध्ये पावसाळ्यामध्ये आता स्नेक बाईटचे काही प्रमाण वाढत आहे म्हणून तेव्हाच आम्ही आरोग्यमंत्र्यांना देखील सुद्धा हा विषय आम्ही त्यांच्यासमोर खरं तर आणला होता की अकोले तालुक्यामध्ये एक चांगल्या प्रकारचं लक्ष देऊन स्नेक बाईटचे प्रमाणसुद्धा कमी व्हावेत यासाठी विशेष प्रयत्न करणं गरजेचे आहे. त्या अनुषंगाने देखील सुद्धा आरोग्य विभाग मला वाटतं चांगलं काम करेल अशा प्रकारची आमची या निमित्तानं अपेक्षा आहे. आणि म्हणून ह्या शिंगाडे परिवाराला जी काही मदत आरोग्यमंत्र्यांनी या निमित्तानं केलेली आहे ते आम्ही कधी विसरणार नाही, ते कुटुंब देखील सुद्धा कधी विसरणार नाही. आणि अकोले तालुका शिवसेना परिवार हा देखील कधी विसरणार नाही. म्हणून एक चांगल्या प्रकारची मदत केल्यामुळं आम्ही सर्वजण आरोग्य विभाग आणि आरोग्यमंत्र्यांचं मनापासून आभार मानतो. जेव्हा जेव्हा आपल्या अकोले तालुक्यामध्ये अशा प्रकारचे काही प्रश्न उद्भवतील तेव्हा त्यांना मदत करण्याच्या दृष्टीनं आम्ही सर्वजण कटिबद्ध आहोत. त्यांना मदत होईल अशा प्रकारची आमचे सगळ्यांचे प्रयत्न राहतील. ह्या परिवाराला पुढं देखील उपचारासाठी जर काही मदत लागली तर आम्ही सर्वजण त्यांना एक चांगल्या प्रकारची मदत करू अशा प्रकारचा आशावाद या निमित्तानं आम्ही देतो आणि थांबतो. धन्यवाद. शिंगाडे परिवारासाठी तुम्ही आरोग्यमंत्र्याकडे जाताय, तालुक्यात लोकप्रतिनिधी लक्ष कमी आहे का? ते असं म्हणता येणार नाही. लोकप्रतिनिधी म्हणून त्यांना राजूरच्या कावीळच्या प्रश्नावर जे जे काही चांगलं करता येत होतं तो करण्याचा प्रयत्न त्यांनी केलेला आहे. आमदार म्हणून त्यांची भूमिका जी गरजेची होती ती त्यांनी पार पाडली. राजूरचं कावीळचा प्रादुर्भाव आटोक्यात आणण्यासाठी अनेकांनी खरं तर चांगल्या पद्धतीने प्रयत्न केले. त्याच्यामध्ये आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री विखे साहेबांनी मदत केली. आपल्या तालुक्याचे आजी माजी आमदार त्यांनी देखील एक चांगल्या प्रकारची मदत केली. राजूर ग्रामपंचायत त्यांनी पण चांगल्या प्रकारचं सहकार्य केलं. आणि त्याच्याबरोबर राजूरचं ग्रामीण रुग्णालय, अकोल्याचं ग्रामीण रुग्णालय आणि जिल्ह्यातली जी काही ग्रामीण यंत्रणा आहे आरोग्य विभागाची त्यांनी एक चांगल्या प्रकारचं सगळ्यांनी चांगल्या बाजूने प्रयत्न केल्यामुळं एक चांगल्या पद्धतीनं एक प्रयत्न आपल्याला या ठिकाणी होताना आपण सर्वांनी पाहिलं आहे. आणि म्हणून अकोले विधानसभा मतदारसंघामध्ये अशा प्रकारचं जर एखाद्या साथीचा जर प्रादुर्भाव जर वाढला तर जसं राजूरच्या कावीळच्या प्रश्नावर आपण एक चांगल्या प्रकारची सहकार्य सगळ्यांचं लाभलं तसंच अनेक आजारांचं प्रादुर्भाव कमी करण्याच्या दृष्टीनं आपण सगळ्यांनी प्रयत्न करावे. हा अकोले मतदारसंघातील आपली सर्वसामान्य मायबाप जनता सुखात आणि आनंदात राहिली पाहिजे यासाठी सगळ्या स्तरावरून सगळ्यांनी मदत करणं अपेक्षित आहे. म्हणून भविष्य काळामध्ये जर अशा प्रकारचे जे काही प्रादुर्भाव जर आपल्याला जर वाढले तर त्याला आटोक्यात आणण्यासाठी सर्वांनी जशी मदत कावीळच्या प्रश्नावर जशी केली तशी इतर आजारांवर देखील सुद्धा मदत करण्याच्या दृष्टीनं आपण सगळ्यांनी एकत्र येऊन एक चांगल्या प्रकारचं काम आपल्या मतदारसंघामध्ये करावं अशी आमची सगळ्यांची एक माफक अपेक्षा आहे. नमस्कार, मी रामू तडक, राजूर ग्रामपंचायत सदस्य. आत्ताच मेंगाळ साहेबांनी सांगितल्याप्रमाणे कुमारी ऋतुजा जयवंत शिंगाडे हिच्या घरी आम्ही भेट देऊन आलो. राजूरमध्ये जेव्हा कावीळची साथ चालू झाली त्यावेळेस ऋतुजाला
राजूर इथे मोठे डॉक्टर, त्यानंतर अकोले येथे नवले डॉक्टर आणि संगमनेर येथे उपचार घेण्यात आले, पण तिला फरक न पडल्यामुळे पुण्याच्या सह्याद्री हॉस्पिटलला तिला नेण्यात आलं. याच दरम्यान तालुक्याचे आमदार डॉक्टर किरण रामटे साहेब यांच्या कानावर आम्ही गोष्ट टाकली, तर त्यांनी मुख्यमंत्री सहायता निधी तसेच महात्मा फुले जन आरोग्य योजना यातून मदत करा असे आरोग्य विभागाला आदेशित केलं. त्याप्रमाणे THO DHO या सर्वांनी मदत केली. पण तो जो कावीळचा जो आजार आहे तो मुख्यमंत्री सहायताच्या त्या आजारामध्ये येत नसल्यामुळे त्याच्यातून जी काही तुटपुंजी एक मदत त्या मिळाली. त्यानंतर मी आपल्या तालुक्यातील शिवसेनेचे नेते श्री जगनशेठ देशमुख यांच्याकडे संपर्क केला. त्यांनी आपल्या आता राज्याचे कॅबिनेट आरोग्यमंत्री महोदय प्रकाश जी आंबेडकर साहेब यांचे OSD अमोलजी भोर यांना संपर्क केला असता ते कधी भेट होईल असं विचारलं असता त्यांनी सांगितलं का उद्या अहिल्याबाई होळकर यांच्या जयंतीनिमित्त चोंडी येथे कॅबिनेट मंत्र्यांची बैठक आहे, त्या बैठकीसाठी मंत्री महोदय येत आहे, तर तुमची सकाळी जर तुम्ही 7:30-8 वाजता नगरला पोहोचले तर तुमची भेट होऊ शकते. तर त्याप्रमाणे मी आपल्या तालुक्याचे माजी उपसभापती शिवसेनेचे नेते मारुतीजी मेंगाळ साहेब, शिवसेना तालुका अध्यक्ष श्री सुशांतजी गजे आणि शिवसेना तालुक्याचे नेते जावेद जागीरदार आम्ही नगर येथे माननीय मंत्री महोदय यांना भेटलो असता पेशंटची सध्या परिस्थिती सांगितली असता, पेशंट दारिद्र्यरेषेखालच्या कुटुंबातील आहे असं सांगितलं असता आणि सदर हॉस्पिटल हे धर्मादाय आयुक्तामध्ये येत असल्याने त्यांनी तात्काळ त्याची दखल घेऊन रुग्णाचे जवळजवळ 22 लाख रुपये माफ केले आणि त्या रुग्णाला जीवनदानच एक प्रकारे आरोग्यमंत्र्यांच्या मार्फत मिळाले. ह्या सर्व याच्यामध्ये शिवसेनेचे नेते असतील, आमदार साहेब असतील, विनयजी सावंत असतील, या सर्व व्यक्तींनी महत्त्वाची भूमिका बजावली. या सर्वांचे मी त्यांचा त्या ऋतुजाचा भाऊ म्हणून एक आभार मानतो. आपली माणसं आपलं दुकान श्री स्वामी समर्थ क्लॉथ आणि मॅचिंग सेंटर, तसेच श्री स्वामी समर्थ एंटरप्राइजेस होलसेल कापड दुकान. अकोलेकरांच्या पसंतीस उतरलेलं कापड विश्वातील लोकप्रिय नाव म्हणजे श्री स्वामी समर्थ कापड दुकान. मनमोहक वस्त्रालंकार, वाजवी किंमत आणि विनम्र सेवा. 6 वार साडी, 9 वार साडी, बनारसी सिल्क, सुटिंग, शर्टिंग, मंचर टोपी, टॉवेल, शाल, नॅपकिन, फेटा, इनरवेअर आदी साहित्य एका छताखाली. लग्न बस्त्यासाठी खास अद्ययावत व्यवस्था, तसेच लग्न बस्त्यावर ट्रॉली बॅग फ्री. लहान मुलांच्या असंख्य व्हरायटीजचे मनमोहक कपडे. महिलांसाठी होलसेल स्वतंत्र साडी विभाग, तसेच स्वतंत्र लेडीज आणि जेंट्स विभाग. एक वेळ अवश्य भेट द्या, खरेदी करा मनमोहक वस्त्र आणि खुलवा आपलं सौंदर्य. आमचा पत्ता शाखा नंबर 1 श्री स्वामी समर्थ क्लॉथ व मॅचिंग सेंटर, अगस्ती कॉम्प्लेक्स, पहिला मजला, बाजार तळाजवळ, अकोले, तालुका अकोले. आणि शाखा नंबर 2 श्री स्वामी समर्थ एंटरप्राइजेस होलसेल कापड दुकान, भिंगारे गोडाऊन शेजारी, दत्त मंदिर रोड, कचेरी परिसर, अकोले. प्रोप्रायटर बेनके बंधू. संपर्क 75 88 51 31 33 आणि 024 24 22 33 24.